हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण लिमिट्स या टॉपिकचे जेडब्ल्यू मेन्स लेवलचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि बघतोय आपण एक्झाम्पल्स. तर लक्षात घ्या, तुम्हाला लिमिट हा कन्सेप्ट जर व्यवस्थित लक्षात आला असेल, त्याचे जर स्टँडर्ड रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील, तर तुम्हाला ही एक्झाम्पल्स काही अवघड वाटणार नाहीये. आपण जे एक्झाम्पल्स आता आपण बघितलेले आहेत त्यात बरेच एक्झाम्पल्स जेडब्ल्यू मेन्सला विचारलेले आहेत, बरोबर ना. तर बघा, आज आपण त्याच्याच पुढचे म्हणजे त्याच टाईपचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, बरोबर ना. तर बघा, मग आज जे एक्झाम्पल मी इथं लिहिलेलं आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4n प्लस 5n कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू काय 1/n, आणि याची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. आता जेव्हा असं एखादं एक्झाम्पल येतं n टेन्स टू इन्फिनिटी आहे, तर मग काय करायचं, तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला एक कन्सेप्ट माहित असला पाहिजे. जो कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगतोय, मग त्या कन्सेप्ट वरून तुम्हाला या टाईपचं कुठलंही एक्झाम्पल असेल ते एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. आता पहिला मुद्दा आपल्याला माहित आहे, समजा एखादा हा रेशो आहे किंवा रॅशनल नंबर आहे a/b, यामध्ये b इज अ ग्रेटर दॅन a आहे, म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर पेक्षा मोठा आहे, लार्जर आहे. आणि जर समजा मी या डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढवत नेलो, म्हणजे इफ दिस डिनॉमिनेटर टेन्स टू इन्फिनिटी, देन वी नो व्हॅल्यू ऑफ द नंबर टेन्स टू 0, बरोबर ना. म्हणजे पहिली गोष्ट काय झाली बघा, न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर मोठा आहे. मग जसं मी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढवत जाईल, न्यूमरेटर पण वाढवत जाणारच आहे सोडा, तरी पण डिनॉमिनेटर मोठा असल्यामुळं या रेशोची व्हॅल्यू जर डिनॉमिनेटर टेन्स टू इन्फिनिटी असेल, तर ऑब्व्हियसली याची व्हॅल्यू काय होते, टेन्स टू 0 होते. तर नेमका हाच कन्सेप्ट तुम्हाला या एक्झाम्पल साठी यूज करायचा आहे. आता हे एक्झाम्पल एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला इथं काय करतोय बघा, याचा एक जनरल फॉर्म सोडवून देतोय. मग जनरल फॉर्म जर तुमच्या लक्षात आला, तर मग त्यावरून तुम्ही इथं अशी भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकताय. तर काय तो जनरल फॉर्म, लेट अस डिस्कस. आपण बघूया तो जनरल फॉर्म काय आहे. बघा, मी इथं स्टार यासाठी करतोय कारण हा फॉर्म तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स काही अवघड नाहीये, लक्षात ठेवा, बरोबर. तर बघा, इथं जनरल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समजा असा आहे, x रेस टू n प्लस y रेस टू n 1/n रेस टू 1/n आहे. आणि या ठिकाणी समजा आपण असं गृहीत धरूया, x इज लेस दॅन y, म्हणजे या ठिकाणी y हा काय आहे, ग्रेटर नंबर आहे x पेक्षा, बरोबर. मग इथं तुम्ही x आणि y च्या जागी डिफरंट व्हॅल्यूज तुम्ही ठेवू शकताय, ज्यामध्ये x हा y पेक्षा लेस आहे. लक्षात घ्या, जेव्हा असं असेल ना, तो लार्जर नंबरच त्याचा आन्सर येतो. म्हणजे याचा आन्सर आपल्याला माहिती आहे, याचा आन्सर 5 येणार आहे. कसं काय ते सगळं आपण इथं व्यवस्थित बघूया. तर बघा, मग इथं आपल्याला काय करायचं आहे, यस लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, मी इथं काय करतोय बघा, आता y ग्रेटर दॅन x आहे, म्हणजे सेम पॉवर दोन्हीची पण, म्हणजे y रेस टू n हा x रेस टू n पेक्षा ऑब्व्हियस ग्रेटर असणार आहे, बरोबर ना. समजा मी म्हटलं 2 हा 1 पेक्षा ग्रेटर आहे, मग मी जर 2 ची पॉवर घेतली आणि 1 ची पण सेम पॉवर घेतली, तर विथ सेम पॉवर दॅट इनइक्वालिटी ऍज इट इज, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, लक्षात घ्या. मग इथं काय झालं, x लेस दॅन y आहे, मी इथं आता काय करतोय, y रेस टू n कॉमन घेतोय. काय घेतोय, कॉमन. आता बघा, मग या दोन टर्म्स मधून मी y रेस टू n जर कॉमन घेतलं, तर व्हॉट रिमेन्स, काय राहतं तिथं बघा, x रेस टू n डिवाइड बाय y रेस टू n आणि प्लस काय 1, आणि या कम्प्लीटच्या पॉवर मध्ये काय आहे 1/n, म्हणजेच nth रूट ऑफ धिस फंक्शन. इथं सर्वांना लक्षात येईल ना, जेव्हा आपण समजा आता a प्लस b आहे आणि याच्यामधून मी कुठलाही नंबर समजा a कॉमन घेतला, तर आत काय राहतं, जिथं a आहे तिथं 1, पण जिथं तो नाही आहे तिथं तो काय होणार आहे, गोज टू द डिनॉमिनेटर. तसंच समजा मी याच्यातून जर b कॉमन घेतलं, तर काय होणार आहे बघा, a बाय b
+1, जिथं नाही तिथं तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि जिथं आहे तिथं 1. तर हा कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल. तर बघा बाळांनो, इथं मग मी y कॉमन घेतलं, काय राहतं आतमध्ये x डिवाइड बाय y +1 आणि या कम्प्लीटच्या पॉवर मध्ये nth रूट आहेच. आता मग इथे या दोघांचा प्रोडक्ट आहे, त्याचे nth रूट आहे. मग मी काय करू शकतोय, इथं प्रत्येकाचं nth रूट घेऊ शकतोय ना, काहीच अडचण नाहीये. घेऊया याचं nth रूट. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, यस लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी यस y(n)(1/n) आणि पुढं काय तर बघा, हे मी असं लिहितो 1 x(n) बाय y(n) किती 1/n. लक्षात आलं का बघा. आणि मग इथं मला सांगा, nth पॉवरचं nth रूट घेतलं, nth पॉवरचं nth रूट घेतलं तर ते सगळं कॅन्सल होणार आहे, राहणार आहे फक्त तो नंबर. बरोबर ना. म्हणजे इथं मग काय झालं बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं आलं y आणि 1 x(n) डिवाइड बाय y(n) किती 1/n. इथंपर्यंत लक्षात आलं का बघा. मी हे जनरल एक्झाम्पल या ठिकाणी एक्सप्लेन करतोय आणि याचा नक्कीच फायदा तुम्हाला हे दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. ना की हे दिलेलंच एक्झाम्पल, या टाइपचे असे आणखी बरेच एक्झाम्पल्स तुम्ही याच्यावरून तयार करू शकताय. म्हणजे कसं 3n + 4n(1/n), 6n + 7n(1/n), 7n + 9n(1/n), अशी बरीच एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकताय. त्यासाठी मी तुम्हाला इथं एक जनरल एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय आणि मग त्यावर तुम्ही त्याचा आन्सर पण सांगू शकताय. म्हणजे परत आता एकदा हा तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला की परत हे सोडवत बसायची पण गरज नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकताय. तसंच आता समजा इथं 1/n आहे, समजा 2/n असेल, 3/n असेल, 4/5n असेल, एनी पॉवर तुम्ही तो कॉन्स्टंट पॉवर मध्ये घेऊन 1/n फॉर्म मध्ये कन्वर्ट करून हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकताय. याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, एवढं सोपं आहे हे. तर मग आता इथं y हा कॉन्स्टंटच आपल्याला या ठिकाणी सपोज केला पाहिजे, कारण n टेन्स टू इन्फिनिटी आहे ना. मग मी काय करतोय, हा y सरळ मी बाहेर घेतोय. म्हणजे इथं काय आलं बघा, y लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी यस 1 x(n) बाय y(n) किती 1/n. आणि आता इथं बघा, इथं खूप महत्वाचं आहे, x हा y पेक्षा कसा आहे, लहान आहे, लेस आहे. दोघांची पण सेम पॉवर असेल तर मला सांगा, ऍज n टेन्स टू इन्फिनिटी व्हॅल्यू ऑफ धिस रेशो और व्हॅल्यू ऑफ धिस नंबर ऑब्वियस टेन्स टू 0. मी इथं लिहितोय बघा, असं लिहितो, ऍज x is less than y, so what this implies, n tends to infinity, value of x(n) by y(n) tends to what, 0. कळतं का बघा, कारण का x is less than y. आणि म्हणून मग इथं काय होतं बघा, मग यस l इज हा y इंटू, याला मी l म्हणतो, बरोबर ना. तर y या पूर्ण ब्रॅकेट बघा 1 प्लस त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, x(n) बाय y(n) ची व्हॅल्यू 0 1/∞ म्हणजे तो परत 0 झाला. बरोबर. जर समजा आपण त्याचं लिमिट घेतलं आणि तुम्हाला माहित आहे y इंटू 1/0 इज y. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट लिमिट, दॅट इज y. आणि y हा काय आहे, y इज द ग्रेटर नंबर. y हा x पेक्षा मोठा आहे, त्यामुळे याचं उत्तर y आलं असेल. आता तुम्ही हुशार आहात सर्वजण, तुम्हाला यामध्ये बघा हा x माना, हा y माना, y इज ग्रेटर. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ धिस लिमिट, याचं आन्सर आता तुम्ही बिंदास सांगू शकताय. याचं आन्सर किती आलेलं बघा, 5. सो 5 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे बघा, एक्झाम्पल दिलं होतं पण मी या ठिकाणी काय केलं, जनरल फॉर्म त्याचा एक्सप्लेन केला. मग या जनरल फॉर्म एक्सप्लेन केल्याचा फायदा काय होतो बघा, तर इथं तुम्ही 4, 5 च्या जागी कुठलाही नंबर तुम्ही त्या ठिकाणी पुट करू शकता, ज्यामध्ये एक स्मॉलर आणि एक लार्जर असला पाहिजे. बरोबर ना. तर तुम्ही अशी बरीच एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताय किंवा एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः क्रिएट करू शकताय.
बरोबर, सर्वांना लक्षात आलं का बघा? तर हे एक्झाम्पल जर कळालं असेल तर असंच आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. आता जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. काय बघा सेकंड एक्झाम्पल, द व्हॅल्यू ऑफ लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 3x - 4 अपॉन 3x + 2 होल ब्रॅकेट रेज टू x + 1 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू. आता इथं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर ना? मगाशी जे एक्झाम्पल बघितलं टेंड्स टू इन्फिनिटीचं, हे सुद्धा लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटीचंच एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना थोडासा विचार करायचा आहे. इथं आपल्याला काय ऍडजस्टमेंट करायचे किंवा कुठला फॉर्म्युला यूज करायचा बघा. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 प्लस या ठिकाणी 1/f(x) रेज टू f(x) हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे, ज्याचं लिमिट किती येतं बघा, e, बरोबर ना? तर या फॉर्म्युल्याचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग आता हा फॉर्म्युला जेव्हा बघितला तेव्हा असं लक्षात येतं की फर्स्ट टर्म 1 आहे. इथं तर फर्स्ट टर्म 1 म्हणजे 1चा काही संबंधच दिसत नाहीये, म्हणजे तुम्हाला तेही ऍडजस्टमेंट या एक्झाम्पल मध्ये करायची आहे. तर जाऊया मग याच्या सोल्युशन कडे. बघा मी इथं म्हणतो गिवन L इज इक्वल्स टू काय बघा, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी किती येतं बघा, 3x - 4 डिवाइड बाय 3x + 2 आणि रेज टू किती आहे बघा, x + 1 डिवाइड बाय 3. आता इथं मी काय करतोय बघा, जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरच्याच फॉर्म मध्ये मी कन्वर्ट करतोय. म्हणजे कसं, काय करूया या ठिकाणी बघा, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, यस this 3x - 4 can be converted 3x + 2 - 6, कारण 2 - 6 किती येणार आहे, -4 आणि डिवाइडेड बाय किती बघा, 3x + 2 रेज टू x + 1 डिवाइड बाय 3. लक्षात आलं सर्वांना? आणि याच्या नंतर आता काय करूया, हा जो 3x + 2 जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो आपण न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी सेपरेट घेऊया. तर बघा मग काय होतं याच्या पुढं, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी काय येणार आहे या ठिकाणी बघा, 3x + 2 डिवाइड बाय 3x + 2 -6 डिवाइड बाय 3x + 2 आणि दिस ब्रॅकेट रेज टू x + 1 डिवाइड बाय 3. बरोबर ना? लक्षात आलं का बघा? म्हणजे काय केलं, हा जो 3x + 2 आहे तो आपण न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी सेपरेट घेतलेला आहे आणि या ठिकाणी 3x + 2 3x + 2 कॅन्सल झाला, बरोबर. आणि मग बघा इथं काय होणार आहे, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 - 6 डिवाइडेड बाय 3x + 2 आणि रेज टू किती आहे बघा, x + 1 डिवाइड बाय 3. इथपर्यंत सर्व स्टेप्स लक्षात आलेत का बघा? आपण काय काय केलं, आपल्याला फर्स्ट टर्म 1 आणायची आहे आणि सेकंडचा रेसिप्रोकल त्या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. मग त्यासाठी आपण न्यूमरेटरचं कन्व्हर्जन डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये केलं आणि पुढे सिम्प्लिफाय केलेलं आहे, बरोबर. आणि मग आता इथं लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 - 6 बाय 3x + 2 कम्प्लीट ब्रॅकेट रेज टू x + 1 डिवाइड बाय 3, बरोबर ना. आता मग इथं आपण काय करतोय बघा, यस लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी मी असं घेतो, हे 1 प्लस -6 डिवाइड बाय 3x + 2 आणि दिस होल ब्रॅकेट रेज टू x + 1 डिवाइड बाय 3, बरोबर ना. आणि मग नंतर आता हा जो सेकंड टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल आपल्याला पॉवर मध्ये ऍडजस्ट करायचा आहे. तर ऍडजस्ट करूया. बघा काय येतं त्याच्या पुढची स्टेप. ही स्टेप खूप महत्वाची आहे, तुम्हाला ही स्टेप लक्षात यायला पाहिजे बाळांनो. 1 प्लस -6 डिवाइड बाय 3x + 2. बघा या -6 बाय 3x + 2 चा रेसिप्रोकल किती येणार आहे, -3x + 2 डिवाइड बाय 6, बरोबर. हा रेसिप्रोकल झाला. याला मी कितीने मल्टिप्लाय करतो, -6 डिवाइड बाय 3x + 2 न मल्टिप्लाय करतो, कारण मायनस मायनस प्लस होणार आहे. 3x + 2 ला 3x + 2 जाईल, 6 ला 6 गेलं आणि आहे ती पॉवर x + 1
डिवाइड बाय 3 मी आहे तसं लिहिलेलं आहे. बघा इथं या दोन टर्म्स ज्या आहेत त्या मी ऍडजस्ट केलेले आहे. म्हणजे सेकंड टर्मचा रेसिप्रोकल आणि तो रेसिप्रोकल आपल्याला काय करायचं आहे तात्पुरता ठेवायचा. म्हणजे ही फक्त काय या x प्लस 1/3 चं कन्व्हर्जन तुम्हाला सेकंडच्या रेसिप्रोकलच्या फॉर्म मध्ये करायचं आहे. म्हणजे हे ऍडजस्टमेंट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कारण मायनस मायनस प्लस 6x 3x प्लस 2 3x प्लस 2 गेट कॅन्सल अँड व्हॉट रिमेन्स आहे तो ओरिजिनल पॉवरच त्या ठिकाणी राहणार आहे. बरोबर सर्वांना हे लक्षात आलं का बघा इथपर्यंत. आता याच्या पुढे जाऊया. बघा याच्या पुढे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येतं मी तुम्हाला सांगतो. आता याचं लिमिट 1 प्लस मायनस 6 बाय 3x प्लस 2 रेस टू मायनस 3x प्लस 2 बाय 6 याचं लिमिट e आलं. सो एल इज इक्वल्स टू बघा किती येतं e रेस टू किती आहे बघा मायनस 6 डिवाइड बाय 3x प्लस 2 आणि या कम्प्लीटच्या पॉवर मध्ये काय आहे x प्लस 1 डिवाइड बाय 3 लक्षात घ्या. आणि मग याच्या पुढं काय येणार बघा हे e रेस टू इथं आपण पॉवर मध्ये व्हेरिएबल जे आहे x दिसतोय त्यामुळे मी काय करतो बघा इथं लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. बघा इथं काय आहे मायनस 6x प्लस 1 आणि डिवाइड बाय किती बघा 3x प्लस 2 आणि या ठिकाणी 3 1 जा 3 2 जा बरोबर ना. म्हणजे किती आलं बघा मग e रेस टू मायनस लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. बघा हा जो 2 आहे तो मी तसाच ठेवतो बाहेर. x प्लस 1 अपॉन 3x प्लस 2 याचं लिमिट आपल्याला घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही x टेन्स टू इन्फिनिटीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताय आणि जर दिलेलं फंक्शन f ऑफ x अपॉन g ऑफ x च्या फॉर्म मध्ये असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही काय करा त्या पॉलिनॉमियल मधली जी हायेस्ट पॉवर आहे x ची ती पॉवर तुम्ही कॉमन घ्या. बरोबर. आणि मगाच्या एक्झाम्पल मध्ये केल्यासारखं जर समजा आपण एक तो कॉमन फॅक्टर घेतला जिथं आहे तिथं 1 येणार जिथं नाही तिथं तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल. बरोबर ना. तर बघा मग इथं मी काय करतोय आता 2 तसाच ठेवला बाहेर मायनस मी अगोदर घेतलेला आहे. x टेकिंग कॉमन 1 प्लस 1 बाय x डिवाइड बाय x टेकिंग कॉमन 3 प्लस 2 बाय x. बरोबर ना. मग इथं x ला x कॅन्सल झालं बरोबर. आणि मग इथं याला इज इक्वल्स टू e रेस टू मायनस 2 लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. बघा 1 प्लस 1 बाय x आणि 3 प्लस 2 बाय x. आणि आपल्याला माहित आहे आता लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी वी नो आपल्याला माहित आहे लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट अगेन आणि लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय x इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. तर हे लक्षात आलं सर्वांना. आता मग याच्या पुढे मग डायरेक्टच आपण त्याचं लिमिट यूज करूया e रेस टू मायनस 2 इथे येतं 1 प्लस 0 आणि 3 प्लस 0 म्हणजे मला सांगा मग हे किती येतं e रेस टू मायनस 2 बाय 3. सो द फायनल सोल्युशन ऑफ द लिमिट इज e रेस टू मायनस 2 बाय 3. आणि बघा ते कोणतं आन्सर आहे. यस बी इज द करेक्ट आन्सर. काय काय केलं मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 3x मायनस 4 अपॉन 3x प्लस 2 त्याच्या पॉवर मध्ये x प्लस 1 बाय 3 आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म आणायचा आहे 1 प्लस 1 बाय f ऑफ x रेस टू f ऑफ x लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी काय येतं त्याची व्हॅल्यू e त्याचं लिमिट e येतं. आणि त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सगळ्यात पहिला हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला नंतर सिम्प्लिफाय केलेला आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला फक्त पॉवर मध्ये रेसिप्रोकल ऍडजस्ट करायचं आहे. ती ऍडजस्टमेंट सर्वांना लक्षात आली पाहिजे आणि त्या ऍडजस्टमेंट नुसार आपण सिम्प्लिफाय करत गेलं. e इज अ कॉन्स्टंट आणि त्याच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल्सचे टर्म्स आहे फंक्शन आहे म्हणून आपण त्याचं लिमिट घेतलं बरोबर. आणि मग पुढं पॉवर मधलं जे लिमिट आहे ते लिमिट आपण सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे दोन रिझल्ट त्या ठिकाणी यूज केले. कॉन्स्टंट वरती लिमिटचा काही परिणाम होत नाही आणि लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय x बरोबर काय येतं 0 येतं बरोबर ना. तर या पद्धतीनं याचं फायनल सोल्युशन काय येतं e रेस टू मायनस 2 बाय 3.
आलं लक्षात? तर बघा हे एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा सर्वांना? आता याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा थर्ड एक्झाम्पल कडे आपण जाऊया. थर्ड एक्झाम्पल काय बघा, इफ अल्फा अँड बीटा दीज आर द रूट्स ऑफ इक्वेशन ax square plus bx plus c is equals to 0, then limit x tends to alpha. What is the value of this limit? या फंक्शनचं लिमिट x टेन्स टू अल्फा आपल्याला फाइंड आउट करायचं आणि दिलंय काय बघा, अल्फा बीटा दीज आर द रूट्स. आता आपल्या सर्वांना माहित आहे, समजा अल्फा आणि बीटा हे जर रूट्स असतील त्या इक्वेशनचे, तर आपण ते जे दिलेले इक्वेशन आहे ते अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय, बरोबर ना? तर बघा मग नेमका तोच कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे, बरोबर? म्हणजे जर अल्फा बीटा रूट्स असतील तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे इक्वेशन आपण एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय. तर बघा मग इथं काय करायचं आपल्याला, सुरुवातीला मी लिहितो गिवन एल इज इक्वल्स टू गिवन लिमिट एक्स टेन्स टू अल्फा, काय बघा या ठिकाणी 1 मायनस cos ax square plus bx plus c डिवाइड बाय x मायनस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर ना? तर मग आता इथं 1 मायनस कॉस ax स्क्वेअर प्लस bx प्लस c अपॉन x मायनस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर? इथं अल्फा बीटा आर रूट्स ऑफ कशाचे रूट्स आहेत बघा, ax square plus bx plus c. therefore बघा मी a तिथं कॉमन घेतोय, बरोबर? म्हणजे राहिलं काय, x square plus b by ax plus c by a is equals to 0 आहे, is equals to 0 मी लिहितोय, बरोबर ना? आणि मग इथं मी असं म्हणू शकतोय a x मायनस अल्फा x मायनस बीटा is equals to 0, कारण अल्फा बीटा these are roots of this equation ax square plus bx plus c. कारण बघा ना, जेव्हा आपण रूट्सचा विचार करतो x मायनस अल्फा x मायनस बीटा गिव्स काय ते मिळतं बघा तिथं आपल्याला x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा, बरोबर ना? कारण अल्फा बीटा रूट्स आहे. मग तोच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पण यूज करायचा आहे. मग मला सांगा आता या ठिकाणी काय होतं, सुरुवातीला आपण आणखी एक रिझल्ट या ठिकाणी यूज करायचा आहे, कोणता बघा, 1 मायनस कॉस थीटा, वी नो म्हणतो मी 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2, बरोबर ना? 1 मायनस कॉस थीटा बरोबर काय येतं, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2, बरोबर ना? मग आता हाच फॉर्म्युला आणि हा रिझल्ट आपण या ठिकाणी यूज केला तर बघा काय होणार आहे ते, लिमिट x tends to alpha 1 minus cos theta that is a 2 sin square, काय ना बघा ax square plus bx plus c divide by 2 and this whole divide by किती आहे बघा, x minus alpha ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा जो ax square plus bx plus c आहे त्याला मी थीटा मानलं तर 1 minus cos theta काय येतं, 2 sin square theta by 2 म्हणजे ax square plus bx plus c divide by 2 and this whole divide by x minus alpha ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर? आणि मग आता या ठिकाणी मी काय करतो बघा, हा 2 मी कॉन्स्टंट बाहेर घेतला, पुढं लिमिट x टेन्स टू अल्फा किती येतो बघा या ठिकाणी, यस साइन स्क्वेअर. सांगा मला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजे काय मिळालं, ax मायनस अल्फा x मायनस बीटा डिवाइड बाय 2 and this whole divide by किती येतं, x मायनस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा इथं काय केलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ची व्हॅल्यू ax मायनस अल्फा x मायनस बीटा आपण त्या ठिकाणी पुट केलेली आहे. आणि आता या ठिकाणी बाळांनो साइन थीटा अपॉन थीटाचा फॉर्म आपल्याला इथं फक्त कन्वर्ट करायचा आहे. इथं जो थीटा असेल तोच थीटा तुमचा इथं डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे, ती फक्त ऍडजस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. तर काय येणार बघा आता ती ऍडजस्टमेंट, बघा मी असं लिहितो 2 आहेच लिमिट x टेन्स टू अल्फा यस साइन काय लिहितो बघा मी ax मायनस अल्फा x मायनस बीटा डिवाइड बाय 2 आहे and this whole divide by काय आहे
एक्स मायनस अल्फा या कम्प्लीट ब्रॅकेटचा मी काय घेतो, स्क्वेअर घेतो. कारण का साइन स्क्वेअर थिटा आपण साइन थिटाचा स्क्वेअर लिहू शकतोय आणि इथं एक्स मायनस अल्फाचा स्क्वेअर आहे म्हणजे तो एक्स मायनस अल्फा कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला ना. आणि मग इथं तुम्हाला इथं ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स इथं फक्त तुम्हाला मल्टिप्लाय डिवाइड करायचे, बाकी स्क्वेअर ते नंतर तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकताय. तर बघा मग याच्या पुढे काय येतं, पुढे द नेक्स्ट स्टेप नाव आपण आन्सरच्या जवळ आलेलो आहे. बघा इथं काय येणार आहे, हा 2 मी ठेवला बाहेर. लिमिट एक्स टेन्स टू अल्फा, एक्स टेन्स टू अल्फा काय बघा साइन ए एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा डिवाइड बाय 2 दिस होल डिवाइड बाय. मी काय करतो बघा या ठिकाणी फक्त एक्स मायनस अल्फा आहे म्हणजे ए एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा डिवाइड बाय 2 मी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आणि इनटू काय येणार बघा. मग या ठिकाणी इथं आता एक्स मायनस अल्फा होता, याच्यामध्ये कोणत्या टर्म्स ज्यादा आल्या, ए एक्स मायनस बीटा डिवाइड बाय 2. त्याने मी इथं काय करतोय, मल्टिप्लाय करतोय ए एक्स मायनस बीटा डिवाइड बाय 2 आणि या कम्प्लीट ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. आणि मग सांगा मला आता याचं लिमिट बघा, लिमिट एक्स टेन्स टू अल्फा साइन ऑफ थिटा अपॉन सेम थिटा आहे म्हणजे याचं लिमिट किती येणार आहे, 1 बरोबर. आणि तुम्हाला बघा ते सिम्प्लिफाय करायचं त्या ठिकाणी. बघा किती येणार आहे, याच्या पुढे जाऊया आपण. यस, सो 2 into याचं लिमिट आलं 1, हा जो ब्रॅकेट आहे त्याचं लिमिट 1 येतं कारण एक्स टेन्स टू अल्फा आहे. आणि पुढं a by 2 लिमिट एक्स टेन्स टू अल्फा काय येतं बघा, एक्स मायनस बीटा आणि या कम्प्लीट ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. आणि झालं मग उत्तर तुमच्या समोर आहे. यानी इज इक्वल्स टू बघा 2 याचा स्क्वेअर घ्या ए स्क्वेअर बाय 4 आणि एक्सच्या जागी डायरेक्ट अल्फा ठेवा ना, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी 2 1 जार 2 2 जार, सो यानी इज इक्वल्स टू काय येतं, ए स्क्वेअर बाय 2 अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय केलं बघा, इथं जे ऍडजस्टमेंट्स केलेले आहेत ते व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेत का बघा. ए स्क्वेअर बाय 2 अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, सी इज द करेक्ट आन्सर. मी परत एकदा थोडक्यात हे एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय. तुम्हाला दिले अल्फा बीटा दीज आर द रूट्स ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. देन व्हाट इज द लिमिट ऑफ एक्स टेन्स टू अल्फा 1 मायनस कॉस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी अपॉन एक्स मायनस अल्फा स्क्वेअर. Now here we use two results. One, when alpha beta are roots, then the quadratic equation can be converted in this form. And similarly, we use the another formula 1 minus cos theta is equals to 2 sin square theta by 2. Using these two concepts or using these two results, we simplify the given function in its simplest form. बरोबर, ते आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केले जेणेकरून आपल्याला हे दोन रिझल्ट त्या ठिकाणी यूज करता येतील. आणि नंतर जेव्हा एक्स टेन्स टू अल्फा किंवा थिटा टेन्स टू 0 असेल, इथं जो फंक्शन आहे तोच फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे. आता इथं बघा एक्स टेन्स टू अल्फा साइन 0 बाय 0 चा फॉर्म येतो ना, त्यामुळं याचं लिमिट ऑफ दिस फंक्शन इज 1. आणि मग नंतर 1 इंटू अल्फा मायनस म्हणजे एक्स मायनस बीटा टेन्स टू एक्स टेन्स टू अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर सिम्प्लिफाय केलं, प्रत्येकाचं स्क्वेअर केला आणि नंतर एक्सच्या जागी अल्फा आपण पुट केलं. सो वी गॉट द आन्सर ए स्क्वेअर बाय 2 अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर. तर बघा आज हे जे एक्झाम्पल झालेले आहेत ते एक्झाम्पल्स लक्षात आलेत का बघा. आपण या ठिकाणी टेन्स टू इन्फिनिटी आणि टेन्स टू अ फायनाइट कॉन्स्टंट याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे काही एक्झाम्पल्स आणि आपण नेक्स्ट कंटिन्युटी स्टार्ट करतोय. तर बघा हे सगळं डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.